हॅलो फ्रेंड्स, आपण इतिहासाच्या दुसऱ्या धड्याला सुरुवात केली होती शिवपूर्वकालीन भारत. यामध्ये आपण 8व्या शतकातल्या घटकांचा विचार करत होतो. बंगालच्या पालपासून महाराष्ट्रापर्यंत कसे कसे वेगवेगळ्या सत्तांनी आक्रमण केले आणि इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतामध्ये मुघलांचं म्हणजे तुर्कांचं ज्यावेळेस आक्रमण होऊ लागली त्यावेळेस या सत्तेचा विस्तार करण्यासाठी त्यांनी भारताचा वायव्य सरहद्द त्यांनी काबूत केले. बरोबर आहे. आणि आपण शेवटी बघितलं की बख्तियार खलजी याने जगप्रसिद्ध असलेले नालंदा विद्यापीठचं ग्रंथालय जे काय होतं ते संपूर्ण जाऊन टाकलं. बरोबर आहे. आता आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे उत्तरेकडील सुलतानशाही. आता हे जे काही तुर्की लोक येऊन भारतामध्ये आपल्या स्वाऱ्या करून त्यांनी अनेक स्वरूपाचे म्हणजे मुघल, आता आपण विचार करूया, मुघलांनी भारतामध्ये कसे आपापली सत्ता स्थापन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. याच्यामध्ये आता अनेक काय म्हणूया आपण महत्त्वाचे व्यक्ती ज्याला आपण म्हणूया त्या व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. त्या व्यक्तींचा याच्यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. पहा, इसवी सन 1175 आणि इसवी सन 1178 अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान महम्मद घोरी याने भारतावर आक्रमण केलं. बघा, आता नवीन व्यक्ती आलेला आहे तो म्हणजे अफगाणिस्तानमधला महम्मद घोरी याने भारतावर आक्रमण केलं आणि भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने त्याच्याच राज्यातील एक व्यक्ती कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. बरोबर. ह्या मोहम्मद घोरी याने कुतुबुद्दीन ऐबकची नेमणूक केली कारण की भारतामध्ये जे राज्य जिंकून घेतले त्या जिंकून घेतलेल्या राज्याचा तो कारभार पाहत असे. पण इसवी सन 1206 मोहम्मद घोरीचा मृत्यू झाला आणि मग त्याच्या मृत्यूनंतर हा जो कुतुबुद्दीन ऐबक होता हाच त्या भारतामधला स्वतंत्र कारभार तो पाहण्यास त्याला सुटका मिळाली आणि तो स्वतंत्रपणे तो कारभार पाहू लागला. ऐबक हा त्या मोहम्मद घोरीचा एक सरदार म्हणा किंवा त्याचा एक मूळचा हा सेवक होता. पण आता राजा गेल्यामुळे सहजच मग सेनापतीला म्हणा किंवा त्याच्या सेवकाला म्हणा अधिकार प्राप्त झाले आणि म्हणून तो शेवटी दिल्लीचा सत्ताधीश बनला. पण परत इसवी सन 1210 त्याचा काय झाला, मृत्यू झाला. मग पुढे काय झालं, त्याच्या मृत्यू झाल्यानंतर अनेक असे काय म्हणूया राजे किंवा त्याच्यातले व्यक्ती होऊन गेले. मग त्यामध्ये अल्तमश होता, रझिया बल्बन होती, अलाउद्दीन खलजी होता, महम्मद तुगलक होता, फिरोज तुगलक होता. ह्या सगळ्यांनी भारतावर राज्य केलं आणि मग शेवटचा तो काही सुलतान अफगाणिस्तानातला तो राहिला तो म्हणजे इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होता. त्याच्या स्वभाव दोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले आणि पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी यांनी काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध प्राचारण केले. बरोबर आहे. मग हे सगळ्यां शत्रुत्वामुळे इब्राहिम लोदीचं स्वभाव चांगला नसल्यामुळे त्यांनी अनेक शत्रू भारतामध्ये निर्माण केले. त्यामुळे जो पंजाबचा जो काही सुभेदार होता दौलत खान लोदी याने काबूल येथील मुघल जो काही सत्ताधीश होता बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध प्राचार म्हणजे त्याला इब्राहिम लोदी विरुद्ध त्याला लढण्यास सांगितले आणि शेवटी त्यांच्यामध्ये युद्ध झाले, लढाई झाली आणि बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला. आणि त्यासोबत हे जे काही अफगाणिस्तानातले जे काही सुलतान होते या सुलतानशाहीचा शेवटी काय झाला, शेवट झाला. आणि अशा प्रकारे ही अफगाणिस्तान हे तुर्की लोकांचं जे काही साम्राज्य होतं ही सुलतानशाही आता नष्ट होत मग पुढे हळूहळू मुघलशाही ज्याला आपण म्हणूया ती उदयास आली. ते आपण पुढच्या घटकात पाहणार आहोत. पण त्याआधी आपण नवीन वृत्त किंवा नवीन घटकाची माहिती घेणार आहोत ते म्हणजे विजयनगरचे राज्य. अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आहे किंवा हा पॉईंट आहे. याच्यामध्ये असणारा जो काय तर राजा येणार आहे कृष्णदेवराय यावर टीपसुद्धा महत्त्वपूर्ण विचारल्या जाऊ शकते.
कारण ह्या कृष्णदेवरायांनी खूप चांगली कार्य केलेली आहे. त्याचं राजनैतिक विषयक कारकिर्दी किंवा काय म्हणूया आपण धार्मिक विषयाची वृत्ती अतिशय महत्त्वपूर्ण मानल्या गेली. त्यामुळे तिने अनेक स्वरूपाचे मोठमोठे काय म्हणूया बदल त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये केले. आता कसं केलं काय ते आता विजयनगरचं राज्य आपण पाहणार आहोत. दिल्लीचा सुलतान महम्मद तुघलक याच्या कारकिर्दीतच दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाला. आता हे विजयनगर जे काही राज्य आहे तो दक्षिणेकडचा आपण बघा, म्हणजे खालच्या भागात टोकाकडे, ठीक आहे, कर्नाटक ह्या भागातला आपण विचार करतोय. त्यातूनच विजयनगर व बहमनी हे दोन प्रबळ राज्य उदयास आली. महत्त्वपूर्ण आहे, दोन महत्त्वपूर्ण राज्य आपण विचार करतोय. विजयनगरचं एक राज्य आणि दुसरं म्हणजे बहमनी राज्य. बरोबर आहे. हे दोन्ही राज्यांचा विचार करणार आहोत. पहिले आपण विजयनगरचा अभ्यास करणार आहोत. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. म्हणजे दिल्लीची जी काही सुलतानशाही होती या सुलतानशाहीतले हे सरदार कोण? हरिहर व बुक्क. त्यांनी महम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 दक्षिणेत म्हणजे दक्षिणकडच्या भागामध्ये विजयनगरचं राज्य स्थापन केलं. म्हणजे विजयनगर आजचं कुठं आहे? कर्नाटकातलं जे काही कर्नाटकातलं ज्याला आपण भाग म्हणूया. आणि आजच्या कर्नाटकातले जे काही हम्पी हे राज्य किंवा ज्याला आपण शहर म्हणूया, ह्या राज्याची ती काय होती त्या काळामध्ये? राजधानी होती. येते लक्षात? आणि हेच हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा ठरला. मग हरिहरचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला आणि बुक्क याने रामेश्वरापर्यंतचा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला. मग हे हरिहर आणि बुक्क झाल्यानंतर महत्त्वपूर्ण व्यक्ती आला, तो म्हणजे कृष्णदेव राय. हे लक्षात घ्या. दक्षिणेकडचं साम्राज्य होतं विजयनगर व विजयनगर व बहमनी. बरोबर. हे दोन राज्यामध्ये राज्याचं सरदार म्हणून काम पाहत होते ते हरिहर आणि बुक्क. बरोबर आहे. कर्नाटकातील हम्पी ही काय होती? त्यांची राजधानी. हरिहरच्या मृत्यूनंतर बुक्क आणि त्याच्यावर साम्राज्य प्रस्थापित केलं किंवा साम्राज्याचा विस्तार केला. आणि मग त्या दोघांनंतर कृष्णदेवराय हा विजयनगरच्या गादीवर आला. पहा, कृष्णदेवराय इसवी सन 1509 विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहिंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यात जोडले. बहमनी सुलतान महमूद शाह यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानाच्या सैन्यसंघाचा त्याने पराभव केला. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे काय की ह्या कृष्णदेवरायाने त्याच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरचं जे काही राज्य आहे त्याचा जो राज्य आहे किंवा साम्राज्य आहे त्याचा एवढा मोठा विस्तार केला की पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत, तर उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागर, म्हणजे जवळजवळ संपूर्ण भारतमध्ये यांनी साम्राज्य आपलं स्वतःचं प्रस्थापित. त्यामुळे कृष्णदेवराय हा महत्त्वपूर्ण व्यक्ती ह्या विजयनगरचा मानला जातो. आणि शेवटी ह्या व्यक्तीचा मृत्यू 1530 झालेला आहे. बरोबर आहे. तर मग हा कृष्णदेवराय हा साधासुद्धा नसून अतिशय विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये अमुक्त माल्यदा हा राजनीतीविषयक एक सुंदर ग्रंथ लिहिला. आणि त्याच्याच कारकिर्दीमध्ये विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर आणि 1000 विठ्ठल मंदिराचे बांधकाम झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. बरोबर आहे. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली. आजच्या कर्नाटक राज्यातील ज्याला आपण तलिकोट असं म्हणतो, येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बिदरशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इसवी सन 1565 लढाई झाली. आणि याच लढाईत यांचा पराभव झाला. आणि अशाच प्रकारे शेवटी हे विजयनगरचं जे काही राज्य आहे ते संपुष्टात आलं. आणि शेवटी झालं काय? मग हा राजाचा मृत्यू झाल्यानंतर जे काही
सत्ता होती त्याला कुठेतरी उतरती कळा लागली आणि शेवटी हे जे काही वेगवेगळे शाही होत्या, आदिलशाही म्हणा, कुतुबशाही म्हणा, यांनी आक्रमण करून शेवटी विजयनगरचं राज्य संपुष्टात आणलं आणि त्यांच्या लढाईमध्ये शेवटी विजयनगरचा पराभव झाला. ठीक आहे. पुढचं आहे ते म्हणजे बहमनी राज्य. आता एक विजयनगर बघितले, आता दुसरे बहमनी राज्य आपण पाहतोय. महम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केली. म्हणजे आता हे तुघलकाचं राज्य हे तुर्की लोकांचं नसावं यासाठी त्यांनी त्यांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. आणि मग हे विरोध करण्यासाठी प्रमुख नेतृत्व म्हणून पाहिजे, बरोबर आहे. म्हणून या सरदारांचा जो काही प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानच्या सैन्याचा पराभव केला. म्हणजे दक्षिणेकडून ज्यांनी ते सरदाराची नेमणूक केली होती, जो हसन गंगू नावाचा व्यक्ती होता, त्याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा त्यांनी पराभव केला आणि इसवी सन 1347 मध्ये त्यांनी नवीन राज्य अस्तित्वात आणले होते. म्हणजे विजयनगर सोबतच आपण विचार करतो तो म्हणजे बहमनी. आणि मग हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला आणि त्यांनी कर्नाटकामधलं जे गुलबर्गा आहे येथे त्यांनी आपली त्या राज्याची काय स्थापन केली, राजधानी. बरोबर. पुढे आता हा महमूद गवान कोण तो पहा. हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर आणि उत्तम प्रशासक होता. बरोबर आहे. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास त्यांनी सुरुवात, म्हणजे काय काय बदल घडून आणले बरं का. हा वजीर होता. वजीर म्हणजे कोण, राजानंतरचा मुख्य जो व्यक्ती आपण ज्याला म्हणूया, बरोबर. तो राजानंतरचा सगळा कारभार तो पाहतो तो, आणि तो होता महम्मद गवान. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी तो त्यांना रोख पगार देत असे. सैनिकांमध्ये त्यांनी शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. ज्या काही जमीन महसूलमध्ये त्यांच्या कराविषयीच्या ज्या काही सुधारणा होत्या त्यामध्ये त्यांनी व्यवस्थित सुधारणा करून घेतली आणि बिदर येथे अरबी आणि फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी त्यांनी मदरसा स्थापन केली. मदरसा म्हणजे त्या काळातल्या शाळा, ज्याला आपण स्कूल म्हणूया, पण त्या मुस्लिम समाजासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जायच्या, ज्याला आपण मदरसा असं म्हणतो. त्यामध्ये अरबी आणि फारसी या त्यांच्या भाषेचं ज्ञान तिथे दिलं जायचं आणि त्यांचे जे काही धार्मिक ग्रंथ आहेत त्यांचं ते पठण किंवा त्याविषयीची ती माहिती ते सांगण्याचं काम त्या गुरुकुल, ज्याला त्या काळामध्ये त्याने ते त्यांना मदरसा म्हणत. महमूद गवाननंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजीवाढी झाली. महमूद गवानानंतर मग दोघांमध्ये अनेक सरदारांमध्ये गटबाजी होऊन विजयनगर व बहमनी राज्यातील संघर्षाचा बहमनी राज्यांवर प्रतिकूल मग त्यामुळे परिणाम झाला महमूद गवाननंतर. आणि विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले आणि त्यामुळेच बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातूनच वराडचे आता कोणकोणते मग यातून वेगवेगळे आपलं गट त्यांनी स्थापन केलं. त्यामुळे अनेक स्वरूपाच्या शाही, ज्याला आपण म्हणूया, त्यांनी अनेक स्वरूपाच्या संस्थानं निर्माण झाली. त्यामध्ये आता आली बघा, हे महत्त्वपूर्ण आहे, याला अंडरलाईन करून ठेवली ते चालते. वराडची इमादशाही, बिदरची बिदरशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि शेवटी गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले म्हणजे 5 विभाग आपण ज्याला म्हणूया, ती 5 विभागामध्ये याचं विभाजन झालं आणि अशा प्रकारे बहमनी राज्याचं रूपांतर वेगवेगळ्या शाहीमध्ये झालेलं आहे. त्यामध्ये आहे वराडची इमादशाही, बिदरची बिदरशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, तर गोवळकोंड्याची कुतुबशाही. ठीक आहे. आता जे काही मुघल सत्ता आहे किंवा पुढचे जे काही घटक आहे तो आपण पुढे पाहूया. सगळ्यांनी हा धडा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे.